आज मी बनवत आहे मुगाची उसळ। आता पावसाळा सुरू झालेला आहे, सगळ्यांना इव्हिनिंग टाइमला काहीतरी खाण्याची इच्छा नक्कीच होते, तर उसळ नक्की करून पहा। मी लक्ष्मी, माझ्या रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। ही जी उसळ आहे पौष्टिक देखील आहे, मी यामध्ये कोणतेही मसाले देखील वापरले नाही, खूपच पौष्टिक आहे आणि हेल्दी देखील आहे। चला तर मग सुरुवात करूयात रेसिपी बनवण्यासाठी। सर्वात आधी आपल्याला इथे मूग भिजत घालायचे आहेत। मी त्याचे व्हिडिओ बनवलेले नाही। आपल्याला एक दिवसासाठी मूग भिजत ठेवले पाहिजे, कमीत कम 18 तास तरी आपले मूग भिजलेत पाहिजेत। त्यानंतर जे मूग भिजत ठेवलं होतं आपण त्याला एका कॉटनच्या कापडामध्ये बांधून ठेवायचं आहे। आपल्याला कमीत कम 14 तासासाठी तरी बांधून ठेवायचं आहे, तरच छानपैकी त्याला मोड येतील। अशा प्रकारे इथे मोड आलेले मूग इथे मी घेतलेले आहे, तुम्ही बघू शकता। मी याला जे भिजत ठेवलं ते प्रोसेस आहे, मी ते व्हिडिओ केलेले नाही, त्यामुळे मी तुम्हाला डायरेक्ट दाखवत आहे। आता मी येथे लागणारे सर्व साहित्य साईडला काढून घेतलेले आहे। मी मुगाबरोबर हरभरे देखील भिजत ठेवले होते, त्यालाही छानपैकी मोड आलेले आहे, तुम्ही बघू शकता। येथे शेंगदाणे जास्ती वेळ नाही, फक्त 2-3 तासासाठी भिजत ठेवले होते। आता मी येथे सर्वात आधी पॅनमध्ये 2 चमच इतकं तेल घातलेलं आहे। त्यामध्ये आधी हिरवी मिरची मी तळून घेणार आहे। उसळबरोबर हिरवी मिरची खूपच टेस्ट लागते, एकदम परफेक्ट कॉम्बिनेशन आहे। ही उसळ असली तर हिरवी मिरची नक्कीच तळून पहा, खूप टेस्टी लागते। सर्वात आधी मी इथे मिरची तळून याला साईडला काढून घेणार आहे। आणखी तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक केला असेल तर लाईक करा, त्याचबरोबर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा। आता हे मी इथे हिरवी मिरची साईडला काढून घेतलेली आहे। तेल गरम झालेलं आहे आधीच। आता त्यामध्ये मी थोडीशी मोहरी घालत आहे। मोहरी छानपैकी तडतडून झाल्यानंतर यामध्ये हिरवी मिरची घालायची आहे, याला देखील फ्राय करून घेऊयात। याचबरोबर मी इथे कांदा घालत आहे। कांदा छानपैकी फ्राय करून घ्यायचा आहे आपल्याला। कांद्यावर जास्ती प्रमाणात घ्यावा, कांदा जास्ती असला तरच उसळ एकदम परफेक्ट बनते आणि टेस्टी देखील बनते। मी इथे उभ्या आकारात कांदा कट करून घेतलेला आहे। आता याला मीडियम फ्लेमवर आपण फ्राय करून घेऊयात, छानपैकी फ्राय करून घ्यायचं आहे। मी येथे अद्रक लसणाचा पेस्ट घालत आहे, त्याचबरोबर मी येथे जे जिरे घातले होते त्याचा व्हिडिओ एडिटिंगमध्ये कट झालेला आहे, जिरे देखील घाला। आता याला छानपैकी फ्राय करून घेऊयात। मीडियम फ्लेमवर आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे, हाय फ्लेमवर फ्राय करायचं नाही। बघू शकता तुम्ही येथे आता इथे छानपैकी फ्राय करून घेत आहे। मी येथे कढीपाला घालत आहे, याला देखील फ्राय करून घेऊयात। त्याचबरोबर यामध्ये मी एक कट करून घेतलेला टोमॅटो घालत आहे, बारीक असा कट करून घेतलेला आहे। टोमॅटोमुळे देखील, टोमॅटो ऑप्शनल आहे, घालू शकता नाहीतर नाही घातला तरी चालेल, पण यामुळे देखील छान असं चव येतो उसळला। आता यामध्ये हळद घालत आहे, हळदीचं प्रमाण थोडासा असावा, जास्ती घालू नये। त्याचबरोबर लाल तिखट घालत आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। म्हणजे मी आधी इथे हिरवी मिरची देखील घातलेली आहे, कलर छान यावा म्हणून मी इथे थोडंसं अर्धा चमच इतकंच घातलेलं आहे लाल तिखट। त्यानंतर कोथिंबीर घालत आहे, याला मिक्स करून घेऊया। त्यानंतर सर्वात आधी आपण इथे मूग घालून घेत आहोत। मस्त मुगाला मोड आलेले आहे, तुम्ही बघू शकता। अशा प्रकारे जर मोड आलेल्या मुगाची उसळ केली ना खूपच टेस्टी बनते। आता थोडं थोडं करून मी इथे सर्वात आधी मूग घालून घेत आहे। त्याचबरोबर तुम्ही कसे उसळ बनवता तेही नक्की सांगा, माझी रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा। आता मी इथे हरभरे आणि शेंगदाणे घालत आहे, हरभऱ्याला देखील बघू शकता मोड आलेला आहे, त्याला देखील त्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि घातल्यानंतर छानपैकी आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे, पण हाय फ्लेमवर करायचं नाही, मीडियम फ्लेमवरच फ्राय करायचं आहे। आता त्याला छानपैकी मिक्स करून घेऊयात। कमीत कम 4 ते 5 मिनिट नक्की लागतील आपल्याला याला छानपैकी फ्राय करून घ्यायला। मी येथे सुकी उसळ बनवत आहे म्हणून मी येथे पाण्याचा वापर थोडासाही केला नाही। जर तुम्हाला जर सुकी उसळ खावी वाटत नसेल तर थोडासा पाण्याचा वापर तुम्ही करू शकता, पण अशा प्रकारे जर तुम्ही सुकी उसळ बनवलात ना खूपच टेस्टी बनते, सर्वजण आवडीने खातील। आता याला 4 ते 5 मिनिटासाठी मी छानपैकी फ्राय करून घेतलेला आहे। याला अशा प्रकारे फ्राय करून झाल्यानंतर आणखीन 2 मिनिटासाठी आपल्याला याला झाकून ठेवायचं आहे। बघू शकता मी इथे छानपैकी याला मिक्स करून घेत आहे आणि आणखीन आपल्याला सर्वात शेवटी मिठाचा वापर करायचा आहे, आधी मीठ घालू नये। आधी घातला तर त्याला पाणी सुटल्यासारखे होईल, म्हणून शेवटी आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे। आता मीठ करून याला मिक्स करून घेऊयात। बघू शकता येथे छानपैकी मिक्स करून घेतलेले आहे। आता याला मिक्स करून झाला तर आपल्याला याला 2 मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे। खूपच मस्त ही रेसिपी बनवून रेडी होते।
आता हे फ्राय करून झाल्यानंतर मी यावरती आणखीन थोडीशी कोथिंबीर घालत आहे आणि लिंबूचा रस पिळून घेत आहे। लिंबूच्या रसाने देखील खूप छान असा टेस्ट येतो। एकदम परफेक्ट उसळ बनून रेडी होते। आता याला झाकून ठेवत आहे। झाकून ठेवून मी 2 मिनिटांसाठी याला फ्राय करून घेतलेले आहे। आता आपली उसळ रेडी आहे। याला आणखीन थोडंसं टेस्ट येण्यासाठी मी येथे जी हिरवी मिरची आणि कांदा कट करून घेतलेला आहे त्यावरती थोडंसं लिंबू पिळून घेत आहे आणि वरून थोडंसं मीठ घालत आहे। खूपच टेस्टी लागतो, एकदम भन्नाट लागतो। आता याला जर उसळ बरोबर खाल्लात ना मस्त लागते। आता इथे उसळ बनवून रेडी आहे। तुम्ही हा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यामुळे तुम्हा सर्वांचं खूप खूप धन्यवाद। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपी बरोबर।